येतोय जसा बुलेट ट्रेनचं चालू आहे काहीतरी काम, परंतु आपले जननायक काळू काका ह्यांनी तो रोखून धरलाय आणि आजही तो अयशस्वीच आहे असं आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे। काळू काकांचा आमचा सतत संपर्क असतो वाढवण बंदराच्या निमित्ताने आणि शशीभाऊ म्हणा, दत्ताभाऊ म्हणा, ही सगळी मंडळी आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत असतात, कारण आम्ही पण तुमच्यासारखे युवक आहोत, युवा आहोत। ह्या थोरांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं। वाढवण बंदराचा संघर्ष करताना आपल्याला क्रांतीसूर्य धरती आबाचे काही गुण निश्चित अंगात बाळगावे लागतील, कारण त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी भारतामध्ये असलेलं ब्रिटिशांचं जी काही जुलमी राजवट होती, त्या जुलमी राजवटीला धक्का देताना आपलं जंगल, जमीन आणि जल वाचवताना त्यांनी जे काही आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि तो जो काही लढा दिलेला आहे, त्या लढ्याचं स्मरण आपल्याला करून आता आपल्या पुढे जे काही हे प्रकल्प येत आहेत, बुलेट ट्रेन किंवा वाढवण बंदरासारखे, ह्यांना त्याच मार्गाने उत्तर द्यायची वेळ आलेली आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। कारण सरकार वेगवेगळे कायदे बनवत सुटलेलं आहे। अगदी कोरोनामध्ये तुमच्या आमच्यासारख्यांना बाजारात जाण्याची सुद्धा संधी नसताना संसदेमध्ये मेजर कोर्ट ऍक्ट नावाचा कायदा पास केला जातो। म्हणजे किती विरोधाभास आहे। एका बाजूला आपण घराच्या बाहेर निघू शकत नाही, दुसऱ्या बाजूला संसदेमध्ये कायदा पास केला जातो। कुठून आली होय सगळे लोक संसदेमध्ये? त्यांना काय तिकडेच राहायची सोय केली होती का? पण तरी सुद्धा कायदा झाला। आणि कायदा पण काय, तर ज्याला आपण काळा कायदा म्हणू शकतो, जुलमी कायदा म्हणू शकतो। सरकारने कुठल्या तरी एखाद्या समितीला सगळे अधिकार बहाल करायचे आणि त्या समितीने ठरवायचं की मला हे मैदान पाहिजे, मग तिकडे आपण काहीच बोलायचं नाही आणि आपल्याला बोलण्याची संधी पण नाही, अशा प्रकारचा हा कायदा। तर हे असे कायदे आपण खरंच सहन करायचे का? हा सगळ्यांनी प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे। वाढवण बंदर जर झालं तर ते वाढवणला होणार आहे। इथे ही जी किनाऱ्याला गावं आहेत, कोरे, एडवण म्हणा किंवा इतर गावं, ह्यांच्यावर काही परिणाम होणार आहे का हो? तर निश्चित होणार आहे। ज्या वेळेला समुद्रामध्ये 5000 एकराचा भराव टाकला जाईल, तो पण समुद्रामध्ये 6 किलोमीटर आतमध्ये, त्यावेळेला समुद्राचं पाणी कुठे जाणार? त्यानंतर त्याला एक 11 किलोमीटरची मोठी भिंत बांधण्यात येणार आहे त्या बंदराच्या बाजूला, समुद्रामध्ये 11 किलोमीटरची। जर विचार करा, आपले जे पाण्याचे पावसात प्रवाह वाहत असतात, त्या प्रवाहामध्ये जर आपली एखादी भिंत बांधली तर तो प्रवाह अडल्यानंतर पाणी कुठे जातं? कोणाच्या तरी घरात शिरतं की नाही? कोणाच्या तरी वाड्यात जातं की नाही? कोणाच्या अंगणात जातं, कोणाच्या ओटीवर जातं। मग 5000 एकराचा भराव टाकून 11 किलोमीटरची भिंत समुद्रात बांधल्यानंतर समुद्राच्या भरती व ओटीमध्ये जे काही पाण्याचे प्रवाह वाहतील ते कुठे घुसणार? तर ते खाडीच्या मार्गाने जेवढी गावं किनारपट्टीला आहेत त्या सगळ्या गावागावामध्ये ते पाणी घुसणार आणि परिस्थिती अशी निर्माण होईल की पावसाच्या दिवसामध्ये आपल्या पुराचं पाणी त्यामुळे खाडीच्या मार्गाने समुद्रात जाऊ शकणार नाही आणि गावाच्या गावं पुराने धुवून निघतील, इतकी भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे। कारण केरळामध्ये विहिंगजाम नावाचं एक शहर आहे, तिकडे पण वाढवण सारखं बंदर त्यांनी बांधलं, परंतु खूप छोटं बांधलं, वाढवणला मोठं होणार आहे। त्या छोट्या बंदरासाठी त्यांनी 3 किलोमीटरची भिंत बांधायचं ठरवलं होतं। सध्याच्या घडीला फक्त 1 किलोमीटरची भिंत बांधून झालेली आहे। ती 1 किलोमीटरची भिंत बांधल्यानंतर
तिकडच्या जवळच्या 1-2 गावांना काही नाही झालं, परंतु 25 किलोमीटर दूर असलेली किनारपट्टीची कित्येक गावं धुवून निघाली आणि साधारणतः 350 ते 350 कुटुंब बेघर झाली. आज ती त्यांच्या डिझास्टर मॅनेजमेंट कॅम्पमध्ये राहत आहेत. म्हणजे विचार करा, सरकार म्हणतंय आम्ही काही केलंच नाही, आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई कुठून देणार. मग उद्या जर ही किनारपट्टीची सगळी गावं जर अशाच प्रकारे धुवून निघाली, तिथली घरदारं तुटली, तर सरकार तुम्हाला काय देणार आहे. आज साधा आपला बुलेट ट्रेनचा प्रकल्प चालू असताना ज्यांच्या कोणाच्या जमिनी घेतल्या त्यांच्यामध्ये किती वाद निर्माण झालेले आहेत, ते घेताना काय काय लोकांनी भोगलेलं आहे हे आपल्याला सर्व ज्ञात आहे. असं असताना आणखी अशा प्रकारचे भयानक प्रकल्प आपण आपल्या डोक्यावर बसवून घ्यायचे आणि त्यातनं जे परिणाम भविष्यामध्ये येणार आहेत ते आपण भोगायचे, निमूटपणे सहन करायचे का. तर उत्तर नाही असेल तर आपल्याला धरती आबांचा एक गुण घ्यावा लागेल की आपल्याला यापुढे ह्या सगळे प्रकल्प रद्द करण्यासाठी लढायचंय आणि रस्त्यावर उतरायचंय. मी वारंवार सांगत असतो की जर आपल्याला रस्त्यावर यायचं नसेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, सगळ्या शक्तीनिशी उतरावं लागेल. माझ्या इथे माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणावर बसलेल्या आहेत, मला खूप आनंद वाटतो. एक गोष्ट लक्षात घ्या, बारसू सोलगाव रिफायनरीचा आपण पेपरमध्ये वाचतो किंवा काही अंशी आपण व्हिडिओज युट्यूबवर बघतो, पेपरला बातमी असते किंवा मग आपल्याला न्यूज चॅनलवर बातमी पाहायला मिळते. जर त्या बारसू सोलगावच्या प्रकल्पग्रस्तांनी जो काही लढा दिलेला आहे, कित्येक दिवस ते शिवरांवरती मुलांना आणि नवऱ्याला सांगायचं, बाईने तुम्ही घरात राहा. हजारो बाया, शेकडो बाया तिकडे शिवरावरती 8-8 दिवस लढल्या, 15-15 दिवस लढल्या. संपूर्ण महाराष्ट्रातला फौजफाटा, अगदी पालघर जिल्ह्यातला सुद्धा पोलिसांचा फौजफाटा तिथे लावला होता, परंतु त्या घाबरल्या नाहीत आणि त्यांनी तिथली जी काही सर्वे होते ते रोखून धरले. इतकी शक्ती ह्या श्रीमध्ये आहे आणि ती आपण सगळ्यांनी आता कुठेतरी वापरायची आवश्यकता आहे. धन्यवाद. मी फक्त आता तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो, वेळ कमी आहे. 22 डिसेंबरला जी वाढवण बंदराची जनसुनावणी आहे, तर त्या जनसुनावणीसाठी आपल्याला लाखोच्या संख्येने पालघरला यायचं आहे आणि ही जनसुनावणी हाणून पाडायची आहे. त्यामुळे आपल्या आपल्या संघटनांकडनं आदेश किंवा येतीलच जे काही पत्रकं असतील ती, परंतु मी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि युवा संघर्ष समितीच्या वतीने आपला सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की कृपया आपण सर्वांनी 22 डिसेंबरला पालघरला चलो पालघरचा नारा देऊन उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिलेलं आहे. जोरदार टाळ्या असू द्या.